हे घ्या पाणी. असं का डबा बघायला लागला? असा का डबा बघायला लागलाय म्हणजे काय सांगतेस ग तू? हा ते घासलेस का डबा सरळ? वळण आहे का नाही जरा ती धुणं भांड्याचं सगळं नुसतं घाण 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 सगळं. अहो चुकून राहिलंय वाटतं जरा. चुकून कसं राहतंय ग? नुसते काम आवरायचे पटापट आणि झोपायचं कधी? आई बाबांनी काय वळणच लावून नाही तुझ्या? आई बाबाला बोलायचं नाही माझ्या अजिबात. आई बाबांनी बोलू कसा झणका लागतोय बघायला? बघा बघा. अगं बाई सारिकाच्या घरात आज चांगलीच भांडं लागले. आई बास करा आता, त्यांनी यायची वेळ झाल्या. कळू दे की त्याला पण जरा घरात काय काय चालतंय मागं ते. तुमच्यासोबत बोलायलाच काय अर्थ नाही. काय ग सारिका कुठं चाललीस? भाजीला चालली. एवढ्या सोन्यासारखी सून मिळाल्या तुझ्या सासूला कळत नाही का सारखी काय भांडत असते तुझ्या बरोबर? तू म्हणून सण केल्यास बघ. हा मला तुझं लई वाईट वाटतंय ग. आपल्या नवऱ्याला घे आणि राजा वेगळं कशाला त्याची किरकिर ऐकत बसतेस? तुम्हाला माझी काळजी वाटते हे ऐकून चांगलं वाटलं मला. पण आमची भांडणं चोरून ऐकण्यापेक्षा जरा घरातली 4 कामं करत जावा स्वतःच्या. हां आणि किती जणांची तरी तुम्ही घरं उधळल्यात या असल्या तुमच्या सांगण्यानं. आणि किती जरी झालं तर त्या माझ्या नवऱ्याच्या आई आहेत, त्या मला बोलतील. आम्ही एकमेकीच्या झिंजा उपटू, तो आमच्या घरातला प्रश्न आहे. तुम्ही येऊन मला सांगण्याची किंवा माझी काळजी करण्याची ना काही गरज नाही आहे. जेवढं दुसऱ्यांच्या घरावर लक्ष देताय आणि काळजी करताय ना तेवढं स्वतःच्या घरावर दिलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती तुमच्यावर. असंच असतं ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. आई भाजी घेऊन आली मी. स्वयंपाक काय करायचं सांगा. असो ती तू जरा बस इथं. सारिका मग अशी भाजीला जाताना वैश्वरून बोलते मी सगळं ऐकलंय ग. माझ्याकडे जरा चुकलंच, मी लईच बोलली तुला. आई तुमचं काय मला आता नवीन नाही, एवढं वर्ष झालं बघते. राग आला की नाही तुम्हाला? तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळत नाही. आणि त्यामुळे एवढं जीव लावतायसा का नाही मला? सगळं त्याच्यावरती पाणी फिरते बघा. एक दिवशीच बोलून घाण करतायसा आणि नंतर असं पश्चाताप करत बसतायचा. आणि उरतोय प्रश्न त्या वैशाली मावशीचा. अशी लई जण असते ती कान भरणारी. आपल्यात कवा भांडणं होते ती आणि कवा ह्यांना आग लावायला काडी लावायला संधी मिळते ह्याचीच वाट बघत बसलेली असते ती. आणि मी तुमच्या संग मस्त भांडेन, ह्यांच्या संग बी भांडेन, पण त्याचा फायदा कधीच बाहेरच्यांना उचलू देणार नाही. तेवढं मला मस्त कळते. माझ्या आईनं मला एक नाही लग्न करताना एकच गोष्ट सांगितली होती, तुला काय गोंधळ घालायचा तुझ्या घरात घाल, पण त्याची भनक बाहेर चष्णी लागली नाही पाहिजे. कारण तुमच्यात काय चाललंय हे तुमच्या त्या खाचाखाचा जर बाहेरच्यांच्या हाताला लागल्या का नाही मग तुमचं घर मात्र व्हायला कधीच वेळ लागत नाही. हे मात्र खरं बोललीस बघ सारिका. तू घरातल्या कामाचं राग चोकारापणा करतात. खरं मनाने लई चांगली आहेस तू. प्रत्येक घरात जर तुझ्यासाठी जर सून मिळाली की नाही कधीच घर कुणाचं तुटणार नाही. मी पण शिकते आता तुझ्याकडं थोडं थोडं. चांगलं काय असलं शिकण्यासारखं तर सासूनं पण शिकावं की सुनाकडं. त्यात काय एवढं? असंच हसून खेळून सांगत जावा. जीव पण देतो तुमच्यासाठी. चहा ठेवते आता.